जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रवीणदादा गायकवाडांसाठी. सरांबद्दल किती बोलावं तेवढं थोडं आहे. तुम्ही जर त्यांचे यूट्यूबवर व्हिडिओज आणि इंटरव्ह्यूज बघितले तर बुलंद तोप खरं तर हेच टायटल आहे सरांसाठी. पण छोटीशी ओळख सर मी करून देऊ इच्छिते. प्रतिष्ठित बिल्डर आहेत आणि एक खूप मोठे सामाजिक व्यक्तिमत्व आहेत आणि संभाजी ब्रिगेड या सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष आहेत प्रवीणदादा गायकवाड. अहत तंजावर तहत पेशावर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या उक्तीला समोर ठेवून अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा हे मिशन घेऊन आणि 62 देश फिरून समाजाला अर्थकारणाकडे नेण्यासाठी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी 24/7 अथक परिश्रम आणि मेहनत घेत असतात. आणि त्यांचे विचार आणि बिझनेस बियॉन्ड 100 इयर्स ही थीम आणि त्याबद्दल त्यांचे विजन मांडण्यासाठी मी त्यांना आता आमंत्रित करते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रवीणदादा गायकवाड यांच्यासाठी. गुड इव्हनिंग. आज उद्योग शिखर नाशिक बिझनेस बियॉन्ड 100 इयर्स या कॉन्फरन्स 2023चे आयोजक प्रोग्रॅम ग्लोबल बीज म्हणजे ग्लोबल यंग एंटरप्रेनर्स अँड बिझनेस लीडर्स फोरम याचे सगळे प्रमुख मुख्यतः संदीप सोमवंशी सर चेअरमन, तुषार पाटील कन्व्हेनर, पराग खेडकर, मनोज आमले, सागर पाटील, मंगेश तराळे, संजय मोरे, हेमंत सोमवंशी, जाकीर मनसुरी, नितीन जंगड्या, पराग जलावट, विशाल जडे, महेश सावरीकर, शिवाजी आहिरे, अमित पटेल, सुनील रोकडे, हेमंत साखरे आणि मनोज चौधरी यांच्यामुळं खरं तर आपल्याला सगळ्यांना आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटता आलं. खरं तर मी फार छोटा माणूस आहे आणि माझा नेहमीचाच अनुभव आहे की मी ज्या संघटनेचा अध्यक्ष आहे मला शेवटलाच भाषण करावं लागतं. त्याचे 2 प्रॉब्लेम असतात. एक तर लोक थांबतील की नाही याची काळजी करत 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 शेवटी शेवटचंच भाषण असतं आणि त्याची आता मी सवय करून घेतलेली आहे. त्यामुळं आयोजकांनी दिलगिरी वगैरे व्यक्त करायची काही गरज नाही. आणि नॉर्मली आपल्याला अधिक एज्युकेट करायचं असतं, लोकांना अधिक ज्ञान द्यायचं असतं आणि प्रत्येक वक्ता हा प्रयत्न करत असतो की अधिक लोकांना आपण कसं सांगू शकतो, त्यांना जागृत कसं करू शकतो. जो पण विषय असेल, मग समाजकारण असेल, राजकारण असेल, अर्थकारण असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल, शिक्षण असेल, तर ते वक्त्याचं कामच आहे की अधिक तुम्हाला ज्ञानी करायचं. आणि त्यामुळं जरी वेळ झाला असेल तरी मला असं वाटतं की दिलगिरी काही गरजेची नव्हती. आणि आज खरं तर मला अभिनंदन या कारणाने करायचं सगळ्यात पहिलं की ग्लोबल हा शब्द तुम्ही घेतला, हॅट्स ऑफ टू यू. कारण तुम्ही आता वैश्विक विचार करायला लागला. खरं तर मराठी माणसाची जी मानसिकता आहे ना, मला याच्यातच प्रॉब्लेम दिसतोय. हे नाशिक शहर आहे आणि एकेकाळ भारतामध्ये जो व्यापार व्हायचा तो सिल्क रूट आहे आणि त्या सिल्क रूटवरचे हे शहर आहे. त्यामुळे व्यापार आणि नाशिक याचं नातं हजारो वर्षापूर्वीचं आहे. भारत हा समृद्ध देश आहे आणि भारताकडं युरोप खंड असेल, आफ्रिकन खंड असेल, गल्फ असेल, ह्या सगळ्या भागातनं लोक व्यापारासाठी येत होते. आणि असं मानलं जातं त्या काळात काही GDP वगैरे असायचं काही कारण नाही, पण जगातला सगळ्यात जास्त व्यापार म्हणजे काही 60% 70% भारतात होत होता. आणि हा सिल्क रूट होता जो युरोप खंडातनं पार शेवट दक्षिणेपर्यंत जात होता. असा हा समृद्ध भारत ज्याला सोने की चिडिया म्हटलं जायचं. आता याच्यात इतिहासात रमणारा देश असल्यामुळं थोडंसं इतिहास पण सांगितलाच पाहिजे. कारण इतिहासातनं आम्ही प्रेरणा घेत असतो, इतिहासातनं आपली दिशा ठरत असते, इतिहासातनं आपले विचार ठरत असतात. आणि म्हणून मराठी माणसाची जी मानसिकता आहे, सायकोलॉजी, याचा अभ्यास जर करायचा ठरवलं तर सहजपणे आता मला जसं आठवल तसंच मी आपल्याला सांगत जाईल टप्प्याटप्प्याने की सहजपणे एक मानसिकता आहे, उत्तम शेती,
मध्यम उद्योग आणि कनिष्ठ नोकरी. आता उत्तम शेती करणारे आरक्षण मागत बसलेत आणि उत्तम उद्योग करणारे 5 स्टार हॉटेलमध्ये कार्यक्रम घेतात. आता आज उत्तम काय सांगा बरं. मगाशी सांगितलं फर्स्ट क्लास ऑफिसर, सेकंड क्लास ऑफिसर, थर्ड क्लास ऑफिसर आणि बिझनेस क्लास. तर बिझनेस क्लास जो आहे हा जर बनवायचा असेल तर आपल्या मानसिकतेत बदल करावा लागेल. पहिल्यांदा मराठी माणसाची मानसिकता समजून घेतली पाहिजे. नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालं, सकाळनी राजमाता जिजाऊ डॉक्टर प्रकाश पवारांनी प्रकाशित केलं. त्याच्यामध्ये त्यांनी आवर्जून शहाजी महाराज, महाबली म्हटलं जायचं त्यांना, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील, यांच्याकडे दक्षिण म्हणजे कर्नाटकचा मोठा भाग, तामिळनाडूचा काहीसा भाग, अगदी तामिळनाडू म्हटलं तरी चालेल कारण त्यांचा मुलगा तंजावरला राज्यवट होती वेंकोजी. पण शहाजी महाराजांच्या यशाबद्दल शहाजी महाराजांचे नातू छत्रपती संभाजी महाराज यांनी बुद्धभूषण पुस्तक लिहिले. आणि बुद्धभूषण पुस्तकामध्ये संभाजी राजे लिहितात, संभाजी महाराज लिहितात की शहाजी महाराज हे उत्तम अर्थशास्त्रज्ञ होते. म्हणजे अर्थकरण ज्याला म्हणतो, फायनान्शियल ज्याला आपण म्हणतो की मी नेहमी सांगत असतो की आपले लोक फायनान्शियल इलिटरेट आहेत, म्हणजे शहाजी महाराज फायनान्शियली लिटरेट होते. आता मराठीतला नेमका शब्द काय आहे? आर्थिक साक्षर. आर्थिक साक्षर होते. आणि ते यशस्वी का झाले तर फायनान्स मॅनेजमेंट शहाजी महाराजांची चांगली होती. म्हणून शहाजी महाराजांचा दरबार जो होता, जसं त्या काळामध्ये मोठमोठ्या राजा राजवाड्यांचे दरबार भरायचे, तसे तिथं संगीत या विषयावर विशारद असलेले लोक होते त्यांच्या दरबारामध्ये. साहित्यिक होते त्या काळामध्ये. पर्नाल पर्वत ग्रहण आख्यान नावाचं त्यांचं चरित्र आहे शहाजी महाराजांचं. राधा माधव विलास चंपू त्यांच्यावर एक पुस्तक आहे त्या काळामध्ये लिहिलेलं, आणि हे सगळं त्याच्यामध्ये येतं. आणि म्हणून शहाजी महाराज इतके बलदंड होते, पण त्यांची समृद्धी आर्थिक होती हे त्यांचे नातू संभाजीराजे लिहितात. आता शहाजी महाराजांच्या आर्थिक प्रेरणेतनं आपण किती गोष्टी घेतल्या सांगा बरं. शहाजी महाराज अर्थकारणात पारंगत होते, फायनान्शियल लिटरेट होते. ही जर मी गोष्ट आपल्याला सांगितली तर आपल्याला विश्वास वाटेल का? नाही. छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी झाले याचं कारण त्यांना शहाजी महाराजांचा पाठिंबा होता, तसंच जिजाऊ सारखी माता होती. कारण दुसरी एक महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी आठवते की ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्याला गेले, शिवाजी महाराज आग्र्याला गेल्यानंतर अटक झाले, पण जिजाऊ इथला राज्यकारभार त्यावेळेस स्वराज्याचा चालवत होते. त्यांच्याकडे जे काही उरलेले किल्ले होते आणि ते त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या पैशात चालवत होते. आणि शिवाजी महाराज आले तर ठीक आहे, नाही तर मी स्वराज्य वाढवल, मी घोड्यावर बसल, ही प्रेरणा जिजाऊंमध्ये होती. आणि ती कुठून आली होती तर त्यांच्या आईकडून आली होती, जाधवराव कुटुंबाकडून आली होती. हा काही मी विषय काढलेला नाहीये, पण नेमकं काय होतं की वक्त्याचा स्वभाव असा असतो, एकदा बोलायला लागले की त्याला सगळं आठवायला लागतं. आणि म्हणून इतिहासामध्ये प्रेरणा शोधतो तर आपण काय काय शोधतो. मला सगळ्यात मोठी प्रेरणा दिसते ती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करायचं ठरवलं तर इथल्या व्यवस्थेने सांगितलं की तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला राजा होण्याचा अधिकार नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. त्यांच्या मागे मा जिजाऊ उभा राहिल्या. जिजाऊंची इच्छा होती. ते 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराज आपला राज्याभिषेक करतात. त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रातला काही जिल्ह्यांचा भाग, कोकणातला काहीसा भाग, फारसं मोठं राज्य नव्हतं ते.
परंतु राज्याभिषेक करताना त्यांनी काय सांगितलं? अहद तंजावर तहत पेशावर अवघा मुलुक आपला. तंजावर पासून पेशावर पर्यंत माझं राज्य असेल, ही प्रेरणा आहे, हा विचार आहे. 3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देह ठेवला. ते आपल्यातलं निघून गेले. संभाजी महाराज 9 वर्ष लढले, त्यांनाही ते स्वप्न पूर्ण करता आलं नाही, कारण राज्यच पहिल्यांदा टिकवणं अवघड झालं होतं. एकीकडून आदिलशाही, दुसरीकडून निजामशाही, एकीकडून कुतुबशाही, एकीकडून मोगलशाही. औरंगजेब इथं येऊन बसला होता स्वराज्य बुडवण्यासाठी. तिकडून ब्रिटिश आहे, गोव्यामध्ये पोर्चुगीज आहे, डच आहेत, फ्रेंच आहेत. एवढ्यांशी लढून स्वराज्य जिवंत ठेवलं होतं. ताराराणी लढली 7 वर्ष. अंतिमतः ताराराणीला यश नाही आलं, पण औरंगजेबानी इथंच त्याचं थडगं औरंगाबादच्या जवळ खुलताबादला आहे. हे मी का सांगितलं? तर 2 छत्रपती, त्यानंतर ताराराणी यांना यश आलं नाही, पण एक विचार आणि एक प्रेरणा जिवंत होती. आणि मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले, अटकपर्यंत गेले. अटक हे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या बाँड्रीवर आहे. अटकपर्यंत मराठे गेले, कारण शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि विचार जिवंत होता. प्रेरणा आणि विचार जिवंत असेल तर समाज घडतो असं मी मानतो. आणि नंतर मराठ्यांनी दिल्ली तख्त ताब्यात घेतलं, दिल्लीवर आपला बादशाह बसवला. 110 वर्ष मराठ्यांनी 1818 पर्यंत, म्हणजे ब्रिटिश या देशामध्ये शनिवारवाड्यावरचा जरीपटका खाली घेत नाही तोपर्यंत, आणि युनियन जॅक वर चढवत नाही तोपर्यंत 1818 पर्यंत मान्यता येतं की या देशामध्ये मराठ्यांचं राज्य होतं. मी हे का सांगितलं? मराठा मराठी का म्हणावं लागतं? तर मराठा ही जात पण आहे, आणि मराठा हा प्रदेशवाचक शब्द पण आहे, आणि म्हणून तो राष्ट्रगीतात आहे, पंजाब सिंध गुजरात मराठा. मराठा हा गौरवशाली शब्द आहे, परंतु मराठा म्हटलं की आमचे सगळे या महाराष्ट्रात राहणारा मराठी बोलणारा प्रत्येक घटक त्याच्या अंतर्गत येतो. पण मग मर्यादा पडतात परत एक जातीचा, आणि म्हणून मी विस्ताराने सांगायचा प्रयत्न करतो. मराठा म्हणजे मराठी महाराष्ट्रात राहणारा. मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागतो. ज्याला उद्योग करायचा आहे, ज्याला व्यवसाय करायचा आहे, ज्याला पैसा कमवायचा आहे, त्यांनी एक कायम लक्षात ठेवा, पैशाला जात आणि धर्म नसतो. आणि जातीच्या आतमध्ये धर्म, धर्माच्या आतमध्ये जात. हे थोडंसं तुम्हाला मी विस्ताराने का सांगायचा प्रयत्न करतोय की आपला व्यापार, आपला व्यवसाय कसा वाढवायचा, कसा मोठा करायचा, कसा सुरक्षित करायचा, ते जर तुम्ही जातीच्या आतमध्येच करायचं ठरवलं तर तुम्हाला तुमचा धंदा संपवायला शत्रूची गरज नाही, तुम्हीच तुमचा कार्यक्रम करता. कारण आज आपण बघा, आता आपण कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये गेलो, आजकाल मेडिकल शॉपमध्ये 10%, 20% डिस्काउंट मिळतो. तुम्हाला काय पाहिजे? बेस्ट प्राइस, बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट, बेस्ट क्वांटिटी, बेस्ट सर्व्हिस. इथं जात कुठे येते? आता आमच्या मित्रांच्या हॉटेल संबंधात बोललं गेलं, त्यांचं खूप, म्हणजे मगाशी उगलेचं हॉटेल संबंधात बोललं गेलं. काय? बेस्ट टेस्ट, बेस्ट क्वालिटी, मटेरियल क्वालिटी, क्लीनलीनेस, हायजेनिक सर्व्हिस. इथं कुठं जात आली? त्यामुळं प्रत्येकाला माझी विनंती आहे की जातीच्या आतमध्ये व्यवसाय करण्याचा कुणी जर प्रयत्न करत असाल तर त्यांनी न केलेला बरा. आणि म्हणून मी जे सांगायचा प्रयत्न करणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा होती, अहद तंजावर तहत पेशावर अवघा मुलुक आपला.
हे काय आहे तर त्यावेळेस त्यांच्या ज्या मर्यादा होत्या, त्यावेळेस त्यांचं जे स्वप्न होतं, त्यांच्याकडे जी साधनं होती, त्यांच्याकडे जी दृष्टी होती, त्यावेळेस ते तंजावरपासून पेशावरपर्यंत होतं. मी अशी कल्पना करतो की आज जर छत्रपती शिवाजी महाराज या पृथ्वी तलावर परत जन्म घेऊन आले, महाराष्ट्रात आले, मराठ्यांच्या घरी गेले. मराठा सगळेच मी सांगतोय, प्रत्येकाला प्रेरणा शिवाजी महाराज आहे. म्हणजे माझ्या MG रोडला पुण्यामध्ये माझा अरोरा टॉवरला ऑफिस आहे, मी उद्योजक आहे, बिल्डर आहे. MG रोडला एक चष्माचं दुकान आहे. मी एक चष्मा करायला गेलो होतो. एक वर एक फ्री आहे म्हटलं तर मी तिथं गेलो आणि गेल्यानंतर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा फोटो होता. अर्थात तुम्हाला मी मगाशी सांगितलं की जातीचं काही असंच काही कारण नाही. गेलो, एक वर एक फ्री आहे म्हटल्यानंतर नॅचरली आमची डील फायनल झाली. म्हटलं चला आता बिल द्यायचे आपल्याला, कधी चष्मा मिळेल, बायफोकल आहे का, नंतर ते बरेच काही लेन्सेस वगैरे झालं सगळं. आता हा चष्मा फायनल केल्यानंतर मी छत्रपती शिवाजी महाराजांची तस्वीर बघितली, मला नक्की वाटलं हा मराठा असणार. मी त्याला विचारलं, कोण आहे आपण, आपलं आडनाव काय? तो म्हणला मी सिंधी आहे. अरे म्हणलं मग शिवाजी महाराज, यहाँ पे उनकी चलती है ना. छत्रपती शिवाजी महाराज जर आज आले, तुमच्या घरी आले, तुमच्या घरी राज्याभिषेकाची मोठी तस्वीर असते. शिवाजी महाराज 32 मनाच्या सिंहासनावर बसलेले आहेत. राजमाता जिजाऊ आहेत, सगळ्या राण्या आहेत, संभाजी महाराज आहे, राजाराम महाराज आहे, सगळे मानकरी, सगळे सरदार, सगळे मावळे दरबारात आहेत. अप्रतिम चित्र आहे. शिवाजी महाराज स्वतः ते पाहतायत. पण त्यांच्या पुढं त्या राज्याभिषेकामध्ये एक व्यक्ती कमरेपासून वाकून शिवाजी महाराजांपुढे उभी आहे. त्याचं नाव माहिती आहे तुम्हाला? इंग्रज अधिकारी अँड्र्यू ऑक्झिंडर, गव्हर्नर ऑफ मुंबई. शिवाजी महाराज म्हणतात, हे काय? अरे हे माझ्या पुढे वाकत होते, हे मला घाबरत होते, हे माझ्या नंतर जगावर राज्य केलं त्यांनी. ब्रिटिशांच्या राज्याबद्दल बोललं जातं की कुठेही सूर्य मावळत नव्हता. किती विस्तार केला त्यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची तस्वीर बघितली. आज जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आम्ही स्वीकारलेलं आहे 1990 पासून. शिवाजी महाराज आज आले तर शिवाजी महाराज ते कल्पना करतील की आता तंजावर पासून पेशावर पर्यंत नाही तर ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला. आता जात नाही, धर्म नाही, भाषा नाही, प्रांत नाही, सीमा नाही. आता जग जिंकायला बाहेर पडलं पाहिजे मराठी माणसांनी, जर तुमची प्रेरणा शिवाजी महाराज असेल तर. हा देश कसा आहे? हा देश लोकशाहीचा आहे. आम्ही लोकप्रतिनिधी निवडून देतो. लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर लोकप्रतिनिधींवर एक दबाव असतो. एक दबाव असल्यामुळं लोकप्रतिनिधी लोकप्रिय निर्णय घेतात आणि लोकप्रिय निर्णय घेतल्यानंतर अंमलबजावणीला येतं आणि अंमलबजावणी आलं की कुणीतरी असंतुष्ट असतो, कुणावर तरी अन्याय होत असतो, तो कोर्टात जातो, तो हायकोर्टात जातो, तो सुप्रीम कोर्टात जातो आणि लोकप्रिय असलेला निर्णय रद्द ठरतो. आपला देश कसा आहे? लोकशाहीचा देश आहे. पण आपल्या देशाची रचना कशी आहे? या देशाची राज्यघटना आहे. कशी आहे ती? वी द पीपल ऑफ इंडिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यावेळेच्या संसदेमध्ये 350 सदस्यांनी चर्चा करून ती फायनल झाली. सगळंच बाबासाहेबांचं त्यात आलं हे खरं नाहीये, पण बहुतेक गोष्टी त्यांनी त्याच्यात समावेश केल्या. म्हणून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हा देश जो आहे तो लोकशाहीचा आहे, पण लोकशाहीच्या कायद्याचा देश आहे, घटनेप्रमाणे चालणार आहे.
आणि म्हणून या देशामध्ये स्थित्यंतर कशी झाली, तर 1990ला मंडल कमिशन लागू झालं. त्याची पूर्व पार्श्वभूमी मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आणि आरक्षण हे आकर्षण झालं आणि ते संरक्षण वाटायला लागलं. पुढारलेला समाज 75मध्ये या देशाच्या 21व्या शतकामध्ये आपल्याला मागासलेला म्हणायला लागला. मराठा समाज स्वतःला मागासलेला म्हणाला. मी तो नालायक माणूस आहे ज्यांनी शूद्र मराठ्यांना ठरवलं. माझं पुस्तक हे मराठे शूद्र, मराठा समाजाला मागासलेलं ठरवायचं होतं. मी मानसिकतेबद्दल बोलतोय, नीट समजून घ्या. मानसिकता काय पेरणी केली, कशी पेरणी केली, कसं समाज पुढे जाणार. 75मध्ये आम्ही मागासलेलं म्हणतो आम्ही, आणि धनगर समाज म्हणतो आम्ही आदिवासी आहे, म्हणजे जंगलात राहत होतो. आरक्षण का दिलं, तर मागासलेल्या समाजाला पुढारलेल्या समाजाच्या बरोबर आणण्यासाठी दिलं. मागासले अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणजे मागच्या समाजाला बरोबरी आणण्यासाठी विशेष तरतूद. आता काय करायचं, घटनाकार जर आज आले तर म्हणतील नेमकं मला काय साध्य करायचं होतं. पुढारलेलाच म्हणतो आता मागासलेला कर म्हणजे आपण बरोबरीला येऊ. दिस इज नॉट द थॉट, दिस इज नॉट द थॉट. म्हणजे बरोबरीला आणायचे ना, मागच्यांना पुढारी करायचे, पुढे आणायचे. तर पुढचेच म्हणतात आम्ही मागे येतो म्हणजे इक्वेलिटी. तर 90चं आरक्षण आंदोलन आजही ताकदीने चालवलं जातं. पण त्याच वेळेस दुर्लक्ष होतं. त्या सगळ्या चळवळींनी केले, सगळ्या राजकीय पक्षांनी केले. ते म्हणजे 1990ला काही राजकीय स्थित्यंतर झाली. मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगणार नाही, वेळ कमी आहे. चंद्रशेखर पंतप्रधान होते या देशाचे. आणि चंद्रशेखर पंतप्रधान असताना ते 4च महिने होते आणि 4 महिने त्यांच्याकडं पंतप्रधानचं कार्यकाल पुढे चालला. म्हणजे टोटल 8 वर्ष होते, कारण ते निवडणुका नवीन पंतप्रधान येईपर्यंत. त्यांच्या कार्यकाळामध्ये 1990ला परिस्थिती अशी होती की भारत सरकारकडे परकीय चलन नव्हतं. आणि परकीय चलन नसल्यामुळं आपल्याला क्रूड ऑइल मागवता येत नव्हतं. पेट्रोल डिझेल बंद, म्हणजे सगळं दळणवळण बंद होणार होतं. अशा स्थितीमध्ये पहिल्यांदा RBIकडे असलेलं सोनं घाण ठेवून आपण काय केलं, परकीय चलन आणलं आणि हा देश परत पुनर्स्थित चालवण्यासाठी प्रयत्न केला. राजकीय स्थित्यंतर झालं, जनता दलाचं सरकारने आलं, भारतीय जनता पार्टीचं नाही आलं, राजीव गांधींची हत्या झाली आणि अल्पमतात नरसिंहराव सरकार आला आणि त्याचे अर्थमंत्री कोण झाले, मनमोहन सिंग, आपले माजी गव्हर्नर ऑफ रिझर्व्ह बँक RBI. स्थिती समजून घ्या, परकीय चलन नाहीये. अशा स्थितीमध्ये एक नवीन गव्हर्नमेंट येतं आणि मग अर्थमंत्री एक तज्ज्ञ माणूस येतो, आर्थिक क्षेत्रातला त्यावेळेसचा भारतातला सर्वोच्च माणूस. आणि मग आपण काय स्वीकारतो, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. नीट शब्द लक्षात ठेवा, जागतिकीकरण. आम्ही चळवळीत काम करताना काय म्हणायचो, खाऊजा. खाऊजा म्हणजे खाजवा म्हणायचं, म्हणजे त्याच्यावर टीका करायचो. खूप सगळ्या चळवळींनी केलेली, सगळ्या विचारधारेच्या लोकांनी खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणावर टीका केली. त्याच्यामध्ये मी पण आहे. लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. आता मला सांगा, आज 2023 मध्ये आपण नक्की या देशाची, जगाची परिस्थिती आर्थिक बदलली, त्याचं कारण आरक्षण आहे का अर्थकरण आहे खाजगीकरणातलं? समजून घ्या. आपण काही कोणावर टीका करत नाही. आपण हा विषय अधिकाधिक नीट समजून घ्यायचा प्रयत्न करू की काळ बदललेला आहे, वेळ बदललेली आहे, परिस्थिती बदललेली आहे, चॅलेंजेस बदललेले आहेत. मी संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष म्हणून व्याख्यानाला गेलो होतो. मला कशासाठी बोलवायचे सूर्यवंशी साहेब? बाबासाहेब आंबेडकरांवर व्याख्यान द्या, महात्मा फुलेंवर द्या, छत्रपती शिवाजी महाराजांवर द्या, अनेक महापुरुषांवर. पण मी या दिवशी ऑस्ट्रेलिया तहत कॅनडाचा विषय मांडायला सुरुवात केला आणि मी तुमच्या समोर आहे. कारण असं आहे की लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन बद्दलची जागृती झाली नाही. आणि तिचं कारण असं आहे की या देशामध्ये मुघल सुद्धा आले का? हा देश समृद्ध होता, लुटण्यासाठी आले. माहिती तुम्हाला मोहम्मद गोरी का आला, चंगेज खान का आला, ब्रिटिश कसे आले? ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून व्यापार करायला आले. व्यापार करता करता आमचेच लोक त्यांच्या शरण गेले.
आणि ते या देशामध्ये कुठलीही लढाई न करता राज्यकर्ते झाले, म्हणजे आपण गुलाम झालो. तर हा इतिहास असल्यामुळं जागतिकीकरण खाजगीकरणाचा जो काळ होता त्यावेळेस कुठला देश सगळ्यात समृद्ध देश होता? USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आमच्याकडे असं सांगितलं गेलं की पूर्वी ब्रिटिशांनी आर्थिक गुलाम केलं आणि मग आपल्याला राजकीय गुलाम केलं, असंच अमेरिका करल. आणि म्हणून आपल्याकडे त्याच्यावर बरीच टीका झाली, बऱ्याच प्रकारच्या चर्चा झाल्या. आता आज मी आपल्याशी बोलतोय, पूर्वी 90च्या अगोदर भारताचा GDP चायनापेक्षा मोठा होता. चायनापेक्षा मोठा होता म्हणजे अधिक होता. त्यावेळेस फार GDP वगैरे नव्हतं, म्हणजे 2.5-3%, 3.5% विकास दर होता. पण आपण चायनाच्या पुढे होतो. चायना ही कम्युनिस्ट राजवट, म्हणजे साम्यवादी विचारसरणीचा देश. शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणं असा साधारणपणे तो विचार आहे. आणि तो विचार तुम्हाला माहिती आहे कार्ल मार्क्सचा आहे. कुठून आला? दास कॅपिटलमधनं आला. मी अधिकाधिक डिटेलिंग का सांगतो की तुम्हाला विश्वास वाटावा की बोलवलेला वक्ता अभ्यासक आहे म्हणून. आता नेमका प्रॉब्लेम काय आहे की भारतामध्ये लोकशाही आहे. लोकशाही प्रचंड किचकट प्रक्रिया, लक्षात घ्या. एखादा कायदा बनवला तो कायदा बनवून लोकांपर्यंत येऊन अंमलबजावणीपर्यंत तो कायदा सुद्धा कधी कधी रद्द झालेला असतो, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये बरीच प्रक्रिया आहे. पण चायनामध्ये आज मी आपल्याला जे सांगणार आहे की चायनाची इकॉनॉमी आपल्यापेक्षा कमी होती. ती चायनाची आजची इकॉनॉमी किती आहे माहिती आहे तुम्हाला? जगामध्ये 1 नंबरची इकॉनॉमी आहे. आपण जगामध्ये 1 नंबर आता लोकसंख्येत आहे. 140-142 कोटी लोकसंख्या आपली, जगात 1 नंबर आहे. आपण चायनाला त्याच्यात आपण 100% मागे टाकले, खात्रीशीर माहिती आहे. पण चायनाची आजची इकॉनॉमी किती आहे माहिती तुम्हाला? जगातला एकूण 28% व्यापार चायनाच्या ताब्यात आहे आणि अमेरिकेतला 67% व्यापार चायनाच्या ताब्यात आहे. 21 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी. किती? 21 ट्रिलियन. भारताची किती आहे? विश्वगुरूची किती आहे? 3 लाख 3.5 लाख. 3 लाख 3.5 लाख ट्रिलियन डॉलर्स. स्वप्न कितीच आहे? 5 लाख ट्रिलियन डॉलर्स. संधी आली जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाची, आपल्यालाही त्यांनाही. जगाला व्यापारासाठी दरवाजे आपल्याकडचे उघडले, तसेच आपल्यालाही परदेशातले उघडले गेले. पण विचार, मराठी माणसाची मानसिकता कशी आहे? बरं आहे ना, चांगलं चाललंय ना, कशाला त्रास घ्यायचा? तुकाराम महाराजांचं एक म्हण सांगितलं, असल आपला हरी तर दिल खटल्यावर. हे असं सांगितलेलं मी ऐकले. अनेक काय कीर्तनकार हबप हे सांगतात. पण तुकाराम महाराज काय सांगतात? तुकाराम महाराज सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराज अजून काय म्हणतात? जोडून धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. कधी सांगितलंय? 350-400 वर्षापूर्वी. उदासीनतेचं कारण काय सांगितलंय? नैराश्याचं कारण काय सांगितलंय? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे. उदास विचार लांब ठेवायचे असेल तर एकत्र या, जोडून या धन. कारण त्यावेळेस गरिबी होती. 4 लोक एकत्र या. पार्टनरशिप कुणी सांगितली? तुकाराम महाराजांनी सांगितली. पण याची चर्चाच होत नाही. तुकाराम महाराजांसारखा माणूस आजच्या मोटिवेशनल स्पीकरला चालेल का? नाही चालणार. पण मराठी माणसाला जर नीट सांगायचं असेल इतिहास की त्यांचे संत काय म्हणत होते, त्यांचे महापुरुष काय म्हणत होते, मग ते म्हणतात, अरे तुकाराम महाराजांनी सांगितलं, मग आपल्याला आतापर्यंत कसं कळलं नाही? शहाजी महाराज आर्थिक पारंगत होते आणि आपल्याला कसं काय माहित नाही? कारण सांगितलंच नाही तुम्हाला कुणी. तुम्हाला सांगितलं ढाल तलवारीची लढाई. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं डेडळ बाहेर काढलं.
शाहिस्त खानाची बोटं कापली, आग्र्याहून पळाले, पन्हाळ्याहून निसटले, रणजीत म्हणजे अगदी म्हणजे त्याला काय म्हणतात, करमणूक त्याला पण काय म्हणतो ना आपल्याला, एंटरटेनमेंट. हे सगळं आपण जर बघितलं तर हे मी थोडंसं इतिहासाच्या संदर्भाने याच्यासाठी बोलतो की पहिलं मानसिकतेत बदल झाला पाहिजे, तुमच्या विचारात बदल झाला पाहिजे. विचारात बदल झाला की सोमवंशी साहेब, सूर्यवंशी साहेब, आमले साहेब, कृतीत बदल दिसतो. कृतीत बदल बघायचा असेल तर काल परवापर्यंत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष शाखेंचे उद्घाटन करत होती गावागावातल्या. आता आमराई 69 हॉटेलचं 3 स्टारचं माझ्या हस्ते उद्घाटन, सोन्याच्या दुकानाचं माझ्या हस्ते उद्घाटन, मेडिकलचं माझ्या हस्ते उद्घाटन, खास इंडस्ट्रीजचे मालक आलेत अजय सिंह सावंत, इथं 50 कोटीचं टर्नओव्हर आहे, माझ्या हस्ते उद्घाटन. 100 तरी उद्घाटन मी साधारणपणे वर्षात करतो, ते आपल्या उद्योजकांचे, आपल्या कार्यकर्त्यांचे. कारण मी त्यांना एकच मंत्र दिलाय, शिवाजी डोक्यात आणि गांधीजी खिशात, म्हणजे पैसे खिशात असल्याच्या जगात किंमत नाहीये. आणि जो माणूस पैशावर प्रेम करतो ना, लोक त्याच्यावर प्रेम करतात. बघा अनुभवून, अनेक उदाहरणं देऊ शकतो, पण तुम्ही आता बरेच लोक मोठे आहात, मी कशाला सांगू. नाही तर मलाही ऐश्वर्या आवडतच होती की, मलाही माधुरी दीक्षित आवडायची, पण माझी परिस्थिती नव्हती ना. अलीकडच्या काळामध्ये कथा कादंबऱ्याची पुस्तकं विकली जाताना फारशी पाहिली मिळत नाही. म्हणजे लेखक आता फार नाराज आहे, काय आमची पुस्तकच विकली जात नाही. पण काही पुस्तकं सातत्याने विकली जातात. त्याचं नाव आहे, परदेशातलं घेतलं तर रिच डॅड पुअर डॅड. आणि सगळ्यात चांगलं पुस्तक तुमच्यापैकी प्रत्येकाने वाचावं असं ते म्हणजे मॉर्गन होसलचं. किती लोकांना माहिती आहे? पैशाचं मानसशास्त्र, सायकोलॉजी ऑफ मनी. सगळ्यात बेस्ट सेलर आहे. म्हणजे तुम्ही नीट समजून घ्या, त्याच्यामध्ये जगातल्या सगळ्या मोठ्या उद्योगपतींचा आर्थिक व्यवहार, बिझनेस याच्या संबंधातलं मानसशास्त्र. मानसशास्त्र लक्षात घ्या, मानसिकतेशी संबंध आहे सगळा व्यवसायाचा, नंतर पैशाचा आहे. पहिलं तुमची इच्छा तर असली पाहिजे उद्योजक होण्याची. ती इच्छाच निर्माण नाही झाली तर तुम्ही उद्योजक होणार कसे? अनेक आता खूप मोठे मोठे लोक माझ्या अगोदर बोलले, मला माहित नाही मला तुम्ही शेवटला का ठेवले, तरी पण ठीक आहे, ओके. आता पैशाचं मानसशास्त्र पुस्तक तुम्ही वाचा, मी त्यातलं फार डिटेलमध्ये जाणार नाही. पण अगदी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे माहिती तुम्हाला? शेअर मार्केटचा किंग कोण? वॉरन बफे. वॉरन बफेचे सुद्धा निर्णय चुकलेले आहेत, लक्षात ठेवा. तो सुद्धा तोट्यात गेलेला आहे, पण तो निर्णय घेत होता. निर्णय घ्यायला पाहिजे, निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे. चुकला दुरुस्त केला पाहिजे, चुकलं माफी मागितली पाहिजे. मी बोलतो, माझा आवाज मोठा आहे, माझे शब्द कदाचित वेगळे असतील, हेतू प्रामाणिक जरी असला, पण माझ्या आवाजामुळं समोरच्याला मला सांगताना ज्या अडचणी येतात, जे आपले इतर व्यावसायिक बंधू आहेत, जैन आहेत, मारवाडी आहेत, सिंधी आहेत, तीच गोष्ट ते बोलतात. मी तेच बोलतोय तरी ते बोलतात ते गोड वाटतं आणि मी बोलतो ते कडू वाटतं. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? महापुरे येता झाडे जाता लवाळे वाकता. लवचिकता पाहिजे, लवचिकता पाहिजे. सिंधी, गुजराती, मारवाडी समाजाबद्दल आपल्याला सगळ्यांना आदरच असला पाहिजे. त्यांच्याकडून आता आपल्याला प्रेरणा घेतली पाहिजे. अहो, सिंधी समाज बघा किती त्यागी आहे. भारत पाकिस्तानचं विभाजन झाल्यानंतर सगळ्या संपत्ती त्यांनी तिथं सोडल्या, जमीन सोडली, मोठमोठे वाडे सोडले आणि निर्वासित म्हणून या देशामध्ये आले. तुम्ही माझ्याबरोबर उल्हासनगरला चला, तुम्ही पिंपरीला चला पुण्याजवळ, गांधीनगरला चला कोल्हापूरच्या जवळ. केवढं मोठं आर्थिक साम्राज्य निर्माण केले. आम्ही ऐकतोय ते गोळ्या बिस्किटं विकायचे, ते अंडरवेअर बनियन विकायचे, सायकलीवर साडी विकायचे. आज व्यापारी म्हणलं तर सिंधी समाज, आज व्यापारी म्हणलं तर गुजराती समाज, आज व्यापारी म्हणलं तर जैन मारवाडी समाज आणि मराठा.
मला कळत नाहीये सर, मुद्दामून मी सांगतो. अरे स्वराज्याची प्रेरणा कुणाची? छत्रपती शिवाजी महाराज, मराठ्यांची प्रेरणा आहे. या देशाला मोगली सत्ता हद्दपार करणारे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य आमचं. ब्रिटिशांनी या देशामध्ये गुलामी लादली, त्याच्या विरोधात स्वातंत्र्याची बीज पेरणी महाराष्ट्रामध्ये झाली पहिली. माहिती आहे तुम्हाला? महाराष्ट्रात चळवळी उभा राहिल्या. काँग्रेसची स्थापना मुंबईमध्ये झाली. चळवळी महाराष्ट्रात उभा राहिल्या. स्वराज्य आमची देण, स्वातंत्र्य आमची देण, देशाची राज्यघटना, समता, बंधुता, न्याय, स्वतंत्र, महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय, शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि स्वातंत्र्य, या पिरेंबलच्या तत्वाने हा देश चालतो. त्या मराठी माणसाचा आर्थिक कणा मोडला कसा, हा माझा प्रश्न आहे. हा देश तुम्ही घडवला. या देशाचा इतिहास तुमच्याशिवाय लिहिला जाऊ शकत नाही. भविष्य तुमचं अंधकारमय का झालं, याच्यावर चिंतन मनन केलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, आणि अलीकडे एक पुस्तक विकलं जातं खूप चांगलं. जसं मॉर्गन होसलचं मी सांगितलं पैशाचं मानसशास्त्र, तसं गोष्ट पैशा पाण्याची, म्हणजे पोटा पाण्याची. 1,00,000 पुस्तकं 6 महिन्यात विकले गेले. का? कारण लोकांना आर्थिक कुचंबना आहे, आर्थिक अडचणी आहेत, ते त्याच्यात शोधायचा प्रयत्न करतायत, पुस्तकात शोधतायत, सोशल मीडियाच्या व्हिडिओजमध्ये शोधतायत. तुम्ही सगळ्यात जास्त व्हिडिओज कुठले बघितले जातात बघा तुम्ही. फायनान्शियल मॅनेजमेंट असेल, बिझनेस मेंटोरिंग असेल, व्यावसायिकांनी काही केलेली भाषणं असतील. माझा विश्वास ठेवा, पुण्यामध्ये आता आम्ही संभाजी ब्रिगेडचं कॉन्क्लेव्ह घेतलं होतं. विनोद बनसोड आले होते, त्याला विनोद बनसोड. त्यांचा व्हिडिओ 2.5 लाख लोकांनी बघितला. बाळासाहेब आनसकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे आत्ताचे व्यवस्थापक, म्हणजे ते आता त्यांच्या ताब्यात आहे, तिथं आता बॉडी नाही आहे. त्यांचा व्हिडिओ 1,70,000 बघितला. संभाजी ब्रिगेडचा कार्यक्रम. त्याच्यामध्ये हे 2 लोकांचे, मी अजून दुसरे ते मोरडे चॉकलेट्सवाले माहिती आहे तुम्हाला, त्यांचाही 1,00,000 बघितला गेला. कार्यक्रम आता 300, 400, 500 लोकांचे जरी झाले, तरी त्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग जर झालं चांगलं यूट्यूबच्या दर्जाचं, आणि फेसबुकवर असेल किंवा अन्य कुठलं यूट्यूब असेल त्याच्यावर जर अपलोड झालं, तर पहिल्यांदा लोक कुठं बघतात? पैसा. कारण महागाई वाढलेली आहे. गॅस सिलेंडर वाढलेलं आहे, अन्नधान्याच्या किमती वाढलेल्या आहेत, पेट्रोल डिझेल वाढलेलं आहे, गाड्यांच्या किमती वाढल्या, सगळं वाढतच चाललेलं आहे. हे कुणीही थांबू शकणार नाहीये, कुणीही थांबू शकणार नाही, कारण इन्फ्लेशन, महागाई वाढतच जाणार आहे. माझं म्हणणं असं आहे, कुणीही सरकार सत्तेत येऊ द्या, तुम्ही 200 रुपये पेट्रोल करा, तरी आपण म्हटलं पाहिजे अरे किती स्वस्त आहे राव पेट्रोल. पैसे इतके कमवले पाहिजे. महागाई कमी करणं तुमच्या हातात नाही, पण पैसे कमवणं तुमच्या हातात आहे, आणि म्हणून आपण ते केलं पाहिजे. जगामध्ये जसं आपल्याकडे जैन समाज आहे व्यवसायामध्ये, अर्थकारणामध्ये, तसं जगामध्ये ज्यू कम्युनिटी आहे. जगाचा सगळ्यात जास्त पैसा ज्यू समाजाच्या ताब्यात आहे. तरी व्यावसायिक समाज आहेत. गंमत अशी आहे की आमचे लोक सहजपणे काय नाही, त्यांच्या रक्तातच हे हो, नाही त्यांचा डीएनएच आहे. आता मला खरंच सांगा, मी नम्रपणे सांगतो की रक्तात काय असतं सांगा? अ गट, ब गट, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह. याच्यापेक्षा वेगळं काय सांगितलं का डॉक्टरनी तुम्हाला? बघायचं का चेक करून? बट डीएनएचा संबंध नाहीये. परत रक्त आणि डीएनए ही दिशाभूल आहे, ही मानसिकता आहे उद्योजक व्यापारी व्हायची. लक्षात ठेवा, मानसिकतेत बदल केला पाहिजे. सराउंडिंग मेक्स द मॅन. तुम्ही कुणाबरोबर बसता, कुणाबरोबर उठता, कुणाबरोबर विचार करता, तीच तुम्ही कृती करत राहता. तुमचे जर उद्योजक मित्र झाले, व्यावसायिक मित्र झाले, तर तुम्ही काय करता? त्या विषयावर चर्चा करता. तुम्हाला मी सांगतो की अनेक लग्न, अनेक कार्यामध्ये, अनेक वेळा हॉटेलमध्ये
मराठी माणूस बसला ना, 4 मित्र भेटले, तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि अजित पवारचं खरंच फाटलं का? तुला काय घेणं? तुम्हाला काय वाटतं सत्ता कोणाची येईल? म्हणजे देवेंद्र फडणवीसनीच गेम केली ना. म्हणजे हे 4 लोक मित्र भेटले की ते अधिक वेळ राजकारणावर चर्चा करतात. तुम्ही मतदान एकदा करता आणि सरकार 4 वेळा बदलतं. तुम्हाला विचारलं अजितदादा आले फडणवीस बरोबर सरकार करताना, आता परत त्यांच्या बरोबर जाताना नाही. तुम्ही मतदान केलं, तुम्ही मतदान एकदा केलं आणि सरकार 4 वेळा बदललं. कशावर राजकारणावर वेळ खर्च करता वाह्यात? दुसरं क्रिकेट वर्ल्ड कप भारताने जिंकलाच पाहिजे होता, पण काहीतरी झालं. मग कॅच सोडला, मग विकेट गेली, मग त्यांनी रनच काढले पाहिजे होते. अरे तो त्यांचा प्रश्न आहे. तो 50,000 कोटी रुपयाचा व्यवसाय आहे क्रिकेट, लक्षात ठेवा. पहिली 5 दिवसाची क्रिकेट होती, टेस्ट मॅच, लोक बघत नव्हते. 1 दिवसावर आणली. आता 2020 ऍडव्हर्टायझिंगचं बजेट किती माहिती आहे तुम्हाला? हा व्यवसाय आहे, पैसा कमवण्याचा, धंदा करण्याचा आहे, लक्षात ठेवा. तुम्ही काय कॅच सोडला, अरे जाऊ दे ना, बरोबर दे, संपली मॅच, विषय संपला. मग पिक्चर कुठला आला? जवान. मग शाहरुख खान कसा दिसतो? पण सलमान खान असतं तर काय भारी झालं असतं ना. तू काय डायरेक्टर आहे, लेखक एका प्रोड्युसर, तुला कुणी विचारलं? हा म्हणतो नाही, पण ती हिरोईन जर कॅटरीना कैफ असती तर बरं झालं असतं. आपण तू कोण आहे? पिक्चरला जा, 3 तास आनंद घेन, घरी बस ना. चर्चा. आणि आपल्या मराठी सिरियलवर तर महिलांसाठी संध्याकाळी 6-7 सुरू झाले की 10 वाजेपर्यंत चाड्या सिरियल सुरू होत्या. सासूनी काय केलं, आणि ती कॉन्स्पिरसी थिअरी घेऊन ते जगत असतात, लक्षात ठेवा. भाऊजाईचं बहुतेक सासूची लय जुळतंय बरं का. नंदेनी काहीतरी घोटाळा केला सिरियल मधलं हिच्या डोक्यात. नीट समजून घ्या, कॉन्स्पिरसी थिअरीज झालेल्या आहेत घरामध्ये. काहीतरी यांचं बाहेर दिसतंय बरं का. तुला माहिती आहे का काय आहे? पण हे सगळं जे संकल्पना आहे ना, ही खूप चुकीची आहे. काय काय बंद केलं पाहिजे पाहिल्यानंतर? राजकारण, चर्चाच बंद करून टाका. राजकारणानंतर काय? क्रिकेट, चर्चाच बंद करून टाका. आणि तिसरी गोष्ट काय? चित्रपट, नाटक, तुम्ही आनंद घ्या, चर्चा बंद करा. कारण निखळ आनंद घ्या, विषय संपला. आणि चौथी महत्वाची गोष्ट आहे, धर्म ही आमची खाजगी बाब आहे. सार्वजनिकरित्या त्याच्यात काहीही बोलायचं टाळा. तो श्रद्धेचा विषय आहे, मी आता त्याच्यात अधिक विस्ताराने बोलणार नाही. आणि चर्चाच करायची असेल तर फक्त पैसा, उद्योग, धंदा, याच्या पलीकडे चर्चा बंद करून टाका. कारण जैन मारवाडी कम्युनिटीची माझा संबंध येतो. आता आपल्या बरोबर राहुल पापळ आलेत. राहुल जरा 1 मिनिट इकडे या. राहुल पापळ सध्या 450 आउटलेट आहेत त्याचे लाडाच्या कुल्फीचे. 5 वर्षात 20 कोटीपेक्षा जास्त बिझनेस करतो आणि त्याला 10 लाख फॉलोअर्स आहेत. तुझा पार्टनर कोण आहे सांग बरं? भाटी, मारवाडी. त्यांना काय, त्यांना आईस्क्रीमची क्वालिटी कळती, रेसिपी कळती, याला मार्केटिंग कळतं. दोघे एकत्र आले, कुठं आली जात, कुठं आला धर्म, कुठं आलं भाषा. राहुलला मी दुबईला घेऊन गेलो आणि पहिला कोट त्याला विकत घेतला, कारण तू बिझनेसमॅन दिसला पाहिजे. राहुलचं शिक्षण फक्त 8वी आहे, नापास. पण आज MBAच्या मार्केटिंग कॉलेजला तो प्रमुख वक्ता असतो. तो काल बेंगलोरहून आला आणि त्याला ही कॉन्फरन्स कळली ग्लोबिसची, आणि त्यांनी मला फोन केला की मी येऊ शकतो का. मी परवानगी घेतली सागरची आणि म्हटलं येऊ देत का त्याला. तर राहुल हा एंटरप्रेनर आहे आपल्या नवीन जनरेशनच्या स्टार्टअपचा. अप्रतिम कुल्फी. कुल्फी बरोबर काय काय बनवतो राहुल आपण? कुल्फी, मस्तानी. मस्तानी बाजीरावची नाही बरं का. आणि सगळे आईस्क्रीम प्रोडक्ट्स. थोडंसं 1च मिनिट घेतो ते राहुल, थोडंसं एक इंट्रोडक्शन दे. थोडंसं तुम्हाला चालेल ना? हॅलो. ओके. ही प्रेरणा आहे, हे आयडियॉल्स आहेत.
हे भविष्याचे आमचे आयडॉल्स आहे, ह्यांची प्रेरणा घेऊन लोक उद्योजक होतील. शिक्षण असलं पाहिजे का? माझा आग्रह असलंच पाहिजे, पण नसल्याने काही बिघडत नाही. एक दुसरी गोष्ट, तुम्ही जर शिकलेले नसला नो प्रॉब्लेम, पण आपल्या व्यवसायाला लागणारं जे शिक्षण आहे, MBAचं, फायनान्सचं, बुक्स अवेलेबल आहे, खरेदी करून वाचा, नवीन आयडियाज येतील. मार्केटिंगचं वाचा, डिग्री घेतलीच पाहिजे असं काही नाही. तुम्हाला माहिती का माझ्याकडे कुठली डिग्री आहे? NDH, नॉन डिग्री होल्डर. माझं नाव राहुल शिवाजी पापळ, RS पापळ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, मी MD आहे. आणि माझे 5 ब्रँड आहेत. लाडाची कुल्फी हा एक ब्रँड आहे. त्याच्यानंतर ब्रँडिंगची एक कंपनी माझी ब्रँड प्लस. बऱ्याचशा कंपनींना मी कन्सल्टंट आहे. पुण्यातल्या 28 कंपन्यांना मी कन्सल्टंट आहे. त्यातलं एक नाव आहे BVG. पुण्यातले जे नामांकित हॉटेल आहे, SP असेल, जंजिरा असेल, की ते 60-60 वर्ष त्यांची हॉटेल्स आहेत. पण बरेचदा ब्रँडिंग करताना आपण जे चुका करतो, बरेचदा त्या चुका मी बऱ्याचशा काढत असतो. कारण वर्ष 14 असतानाच मी ह्या सेल्समध्ये आलतो आणि 8वीत लागोपाठ 3 वेळा नापास झालो. लागोपाठ 3 वेळा हॅट्रिक केली आणि शाळेने आपला नारळ दिला आणि म्हटले तू आता घरीच बस. आणि घरी बसल्यानंतर मग काय करायचं, मग मी सेल्समध्ये गेलो. आणि ज्यावेळेस मी 8वीत नापास झालो, मार्केटिंगमध्ये ज्यावेळेस गेलो फार्मा लाईनमध्ये, त्यावेळेस माझा जो संपर्क, दादा म्हणले की जात काही नसती, तर माझा संपर्क सगळ्यात जवळ आला. मार्केटमध्ये जे मेडिकल्स आहेत ते सगळी चौधरी लोकांचे आहेत. तर माझं वय 14-15 असताना त्यांच्याशी माझ्याशी जे कनेक्ट झालं की ते व्यवसाय कसा करतात. तर त्यावेळेस बघा तुम्ही, शनिवारी आणि रविवारी चेक पास नव्हता होता आपला, तर ते मुद्दामून शुक्रवारचा चेक द्यायचे, तो पास व्हायला सोमवार जायचा. तर ही गणित आपल्याला कळाली नाही लगेच. मग त्यावेळेस ते मला लक्षात आलं की ते साईड घ्यायचे, परत 3% डिस्काउंट घ्यायचे, अशा बऱ्याचशा गोष्टीतला त्यांना मी शिकत गेलो. आणि असं वाटलं की एक स्वतःची कंपनी असावी. मग मार्केटचा स्पेस शोधला की मार्केटमध्ये आज कुल्फीमध्ये कुठलाही ब्रँड नाही आहे. म्हणजे मार्केटची आयडिया कशी असावी, तर मार्केटमधली स्पेस आपण शोधली पाहिजे, काय आहे त्यावर आपला व्यवसाय निवडला पाहिजे. मी व्यवसाय निवडला कुल्फी. आज 7 एप्रिल 2018 रोजी माझा ब्रँड चालू केला. आज भारतातील सगळ्यात मोठा ब्रँड आहे माझा, लाडाची कुल्फी. आज मी महाराष्ट्रामध्ये आहे, MP मध्ये इंदोर आहे, रायपूर आहे, नागपूर आहे, बँगलोर आहे, आता गोव्याला आम्ही लॉन्च करतो आहे. आणि पहिला हा महाराष्ट्रातला ब्रँड असेल तो रिव्हर्स गुजरातमध्ये व्यवसाय करतो आहे. हे सोपं नाही आहे. आज आईस्क्रीम इंडस्ट्रीचं जे होम आहे, जे हेड आहे, हे गुजरात आहे. गुजरातमधूनच सगळे ब्रँड डेव्हलप झाले. अमूल असेल, वाडीलाल असेल, हॅमोर असेल. पण हा पहिला महाराष्ट्राचा ब्रँड आहे की तो रिव्हर्स नागपूरला गेला किंवा रिव्हर्स गुजरातला गेला. हे अजिबात सोपं नाही. आणि दादांच्या ह्याने 150 आउटलेट आत्ता आम्ही पुढच्या वर्षी दुबईमध्ये प्लॅन करतो आहे. धन्यवाद. थोडंसं वेळ घेतोय, पण काय आता मर्यादा आहेत माझ्या पण. तर अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा ही संकल्पना कशी सुचली, तर पहिल्यांदा मी 2014ला सीइंग इज बिलिव्हिंग कॉन्सेप्टमध्ये संभाजी ब्रिगेडचे एक 50 कार्यकर्ते दुबईला नेले. माझ्यासाठी दुबई हे स्वर्ग आहे. 220 जगातल्या देशांचे प्रतिनिधी तिथं आहेत आणि आज जगाची राजधानी दुबई आहे. ते वाळवंटात निर्माण झालेलं एक स्वर्ग आहे. आणि दुबई पाहायला घेऊन गेल्यानंतर माझा असा अनुभव आहे की माझ्याबरोबर आलेल्या लोकांची मतं खूप बदलली. म्हणजे माझ्याबरोबर डॉक्टर प्रकाश पवार, राजकीय विश्लेषक, TV वर असतात, ते माझे अत्यंत जवळ आहेत, माझे मित्र आहेत. आणि त्यांची माझ्याशी खूप गौरवाचे संबंध. मी ज्यावेळेस त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही दुबईला चला, ते म्हणले तिथं काय इतिहास नाही आहे, कारण दुबईचा इतिहासच कोणाला माहीत नाही आहे, समाजकारण नाही आहे, मी राजकीय विश्लेषक, मी काही येत नाही. मी रिक्वेस्ट केली की नाही पवार सर प्लीज चला. अंतिमतः त्यांनी माझ्यावर यायचं कबूल केलं. दुबई एअरपोर्टवर ज्यावेळेस आम्ही लँड झालो, दुबई एअरपोर्टवर 220 विमानं एका वेळेस पार्क केलेली असतात, 220, आणि एका मिनिटाला एक विमान उडतं. हे सगळं पाहिल्यानंतर त्यांचं पहिलं वाक्य होतं, भारत महासत्ता होण्याचं स्वप्न बहुतेक कायमस्वरूपीच राहील. अर्थ काय आहे की जे महासत्तेचं स्वप्न दाखवलं जातं त्याच्या पलीकडे एक विश्व ज्यावेळेस आपण बघतो दुबईसारखं, की तिथं काय डेव्हलपमेंट आहे. मगाशीच सांगितलं त्यांनी 52 वर्ष झाले. 2 डिसेंबर आज UAEचा जन्मदिवस आहे.
1971ला UAE जन्माला आलं, तोपर्यंत ब्रिटिशांच्या ताब्यात होतं ते, त्यांना स्वातंत्र्य मिळालं. आज त्यांचा विकास बघा, आज त्यांचं GDP बघा, आज त्यांचं प्लॅनिंग बघा, आज त्यांची डेव्हलपमेंट बघा. आज केरळचे जवळपास दुबई असेल, अबुधाबी असेल, बहरीन असेल, कुवेट असेल, सौदी अरेबिया असेल, सगळे देश केरळी मलबारी लोक एकूण लोकसंख्येच्या 50% आहेत. आणि मी पहिल्यांदा अट्रॅक्ट कधी झालो तर त्याच वेळेस पहिल्यांदा गेलो, त्यावेळेस गल्फ न्यूज नावाचा पेपर दुबईमध्ये मी वाचला. 2014ला केरळमध्ये गल्फ कंट्रीतनं गेलेली रक्कम आहे बँक ट्रान्झॅक्शननी, हवाला नाही, इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन गेलेले नाही, सोनं ट्रान्सफर नाही, फक्त कॅश रुपये, त्याची रक्कम आहे 7 लाख कोटी रुपये. त्यावेळेस महाराष्ट्र सरकारचं बजेट होतं 3,75,000 कोटी रुपये. भारत सरकार 2023 मध्ये डिक्लेअर केलं, ज्यावेळेस की 90ला आपल्याकडं आर्थिक चलन नव्हतं, 2023ला निर्मला सीतारामननी आता अर्थसंकल्प अधिवेशनाने जाहीर केलं की भारतात किती पैसे आले रेमिटन्स म्हणून. परदेशातनं किती पैसे आले माहिती आहे भारतात? जगात कुठल्या देशात सगळ्यात जास्त रेमिटन्स जातं? भारतात नंबर 1. किती? 112.5 बिलियन डॉलर्स. 112.5 बिलियन डॉलर्स कुठून येतात? परदेशातनं. जे लोक उद्योग व्यवसाय करण्यासाठी परदेशात गेले त्यांच्याकडून या देशात येतात. आता एक निश्चित सांगतो मी तुम्हाला, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे, विकसशील काही आपल्या भागामध्ये अनेकांचे नातेवाईक सहज परदेशात आहे. मगाशी मला एक आमचे सहकारी भेटले जुने, त्यांनी सांगितलं की माझा एक पुतण्या कॅनडाला आहे आणि एक ऑस्ट्रेलियाला आहे, तुमच्यावर फोटो काढते आणि दोघांना पाठवतो की बाबा हा माणूस आता ऑस्ट्रेलिया कॅनडावर बोलतो म्हणून. मला काही लोक इथं भेटले सुद्धा. माझा मुलगा लंडनला शिकायला आहे फायनान्स, रिजन्स युनिव्हर्सिटीमध्ये. एक गंमत सांगतो मी तुम्हाला, पटवू नाही पटवू, आता ती ऑन रेकॉर्डिंगच आहे, की आमची प्रेरणा आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब, मराठा सेवा संघाची, यांच्या प्रेरणेने आम्ही सामाजिक चळवळीत काम केलं. त्यांचा मुलगा कुठं सेटल आहे? स्वप्नील खेडेकर, न्यूयॉर्क, US मध्ये 20 वर्ष झाली. मी स्वतः जाऊन आलो 2दा. आम्ही ज्यांची पुस्तकं वाचून घडलो ते मामा देशमुख, त्यांचा मुलगा कुठं आहे? अमेरिका, US मध्ये. आणि मामा ज्या वेळेस त्यांच्याकडे 6 महिने गेले होते, त्यांनी आल्यावर अमेरिकेवर पुस्तक लिहिलं. आमची तिसरी प्रेरणा आहे बाबा आढाव, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचाराच्या जागर करणारी व्यक्ती. त्यांनी माझं ऑस्ट्रेलिया कॅनडाचं ऐकलं आणि एक दिवस मला घरी बोलवलं. अरे काय सांगतोस तू? तोपर्यंत मला माहिती होतं की बाबांचा एक मुलगा अमेरिकेत आहे. बाबांना सगळं सांगितलं, बाबा इथं 140 कोटी लोकसंख्या, आपलं GDP असं 3 लाख ट्रिलियन डॉलर्सचं वगैरे, आणि मग ही सगळी परिस्थिती आहे. बाबांना म्हणलं पण तुमचा पण मुलगा एक अमेरिकेत आहे. नाही नाही, एक कॅनडामध्ये पण आहे. कुमार सप्तऋषी गांधीवादी, त्यांचा मुलगा कबीर इंग्लंडमध्ये, लंडनला. हे सगळं चित्र बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की सामाजिक कार्यकर्त्यांची मुलं परदेशात सेटल झाले. आम्ही एवढं प्रामाणिक सामाजिक काम करतो, प्रबोधन करतो, आमची मुलं काय यायला तयार नाही परत. नितेश राणे, निलेश राणे परदेशात शिकले, परत आले. जयंत पाटलाचा मुलगा परत आला. मी तुम्हाला असे, सुप्रियाताईची मुलगी परत आली. म्हणजे राजकारणी लोकांची मुलं परत येतात. कारण काय आहे ते तुम्ही शोधा, आता मी विषय जात नाही. आता इथं विषय काय ते सांगतो मी तुम्हाला. ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा म्हणजे जगातले सगळे देश व्यापारासाठी आपल्याला खुले आहेत जागतिकीकरणानंतर. आता ऑस्ट्रेलिया काय आहे तर ऑस्ट्रेलिया भारताच्या 2.5 पट मोठा आहे. 2.5 पट. लोकसंख्या किती आहे? 4 कोटी. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आजच योगायोगाने प्रशांत राळे हे सिडनीमध्ये असतात, आपले कोऑर्डिनेटर आहेत तिथं, जवळपास 15 वर्ष तिथं आहेत. योगायोगाने इथं बसला असतानाच फोन आला. मी त्यांना म्हटलं जरा संध्याकाळी बोलतो, कारण मी आता ऑस्ट्रेलिया तहत कॅनडावर बोलणार. हे सत्य आहे, कारण त्यांनी मला 2 मार्चला तिथं शिवजयंती करायची आहे आणि त्यांना डॉक्टर अमोल कोल्हे पाहिजेत म्हणून मला रिक्वेस्ट केली.
आजच योगायोगाचा आणि तुम्ही माझा विषय ठेवला आहात ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा. ऑस्ट्रेलियामध्ये एकूण लोकसंख्येमध्ये तिथं पंजाबी आणि जाट लोक म्हणजे हरियाणा आणि पंजाबचे लोकांचं मायग्रेशन खूप मोठं आहे. आणि तिथं हिंदी भाषा पंजाबी स्टाईलची तुम्ही सहज बोलला तर सगळं कामं भागतात आणि इंग्रजी त्यांची एक भाषा आहे महत्त्वाची. त्यामुळे भाषा ही काही प्रॉब्लेम नाही तिथं. म्हणजे 4 कोटी लोकसंख्या, भारतापेक्षा 2.5 पट मोठा देश. आता गंमत बघा, कॅनडा 2.25 पट मोठा आणि 4.5 कोटी लोकसंख्या. तिथं मायग्रेशन अमेरिकेतनं जरा जास्त झालं ट्रम्पच्या काळामध्ये आणि म्हणून ते 4.5 कोटी लोक. तिथंही माझा अनुभव असा आहे, मी ज्यावेळेस टॉरंटोला गेलो त्यावेळेस मी करन्सी चेंज करायला गेलो. अमेरिकेची करन्सी जी आहे डॉलर, ती कॅनेडियन डॉलर घ्यायला गेलो आणि मी म्हणलं जस्ट मॅडम प्लीज हेल्प मी, आय वॉन्ट टू एक्सचेंज दिस मनी. अरे भाई साहब आप तो इंडिया से लगते हो. म्हणलं हाँ. अरे मैं पंजाबी हूँ, अभी शादी होके आए हो. ती म्हणलं शादी होके अभी आए और जॉब, हाँ इधर हमारे लोगों के लिए जॉब अवेलेबल है और 3 महीने में रेसिडेंट हो जाते. म्हणजे ते तिथलं हे मिळतं त्यांना, काय म्हणतात त्याला, काय सिटिझनशिप. मला आठवत नाही ना काय काय सिटिझनशिप मिळते. बाहेर आलो, टॅक्सी घेतली, टॅक्सीमध्ये जो माणूस होता त्याच्या ह्या हातात 4 अंगठ्या, ह्या हातात 4 अंगठ्या, भलं मोठं लॉकेट आणि कडं. म्हणजे ते मी त्याला सांगितलं की बा ते हॉटेलला जायचं वगैरे. त्याला मी विचारलं की बा कोण आहे. अरे पंजाब से है ना भैया, IT के लिए आए थे लेकिन अभी क्या ड्राइवर का काम करते हैं, छुट्टी मिलता है संडे को, कितना कमा लेते हो. तो म्हणला $2,000 कॅनेडियन. आता 60 रुपयाचा $1 किती पैसे झाले, 12,000. एक दिवसाची रविवारी सुट्टी कट करा, 24 दिवस करा मल्टिप्लिकेशन. IT इंजिनियरपेक्षा तिथला ड्रायव्हर जास्त कमावतोय. इट्स मोर दॅन 20-25 lakhs रुपीज पर मंथ. अरे पंजाबमध्ये मुलगा जन्माला आला ना, त्याला विचारलं ना तुला काय करायचं, तो म्हणतो टॉरंटो जाना आहे, टॉरंटो. ते कारण काय माहिती का, की तुम्ही पंजाब आणि हरियाणामध्ये गेला ना, आणि पंजाबमध्ये गेल्यानंतर जर तुम्ही त्याला राजधानी जरी विचारली ना, तुम्ही भटिंडाला जा, अमृतसरला जा, चंदीगडला जा, ते लोक सांगतात हमारी राजधानी टॉरंटो आहे म्हणतात. आता हे गंमत आहे. तसंच तुम्ही केरळला जा, केरळला तुम्ही अनंत तिरुअनंतपुरम त्याची राजधानी आहे. तुम्ही सहज विचारा केरळला फिरायला गेल्यानंतर, ते दुबई सांगतात. प्रत्येक 15 मिनिटाला एक विमान आहे दुबईला. हे आपण कधी बदलणार आहे. आता तुम्हाला त्याच्यापेक्षा गंमत सांगतो की आम्ही इथं शेतकरी, आता म्हणजे आपण अल्पभूधारक झालो, भूमिहीन झालो, आरक्षण द्या आरक्षण द्या आरक्षण द्या. बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे, सरकारकडे मागितलंच पाहिजे. आता पंजाबी लोक चंदीगडच्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये BSc कोर्स आहे. काय कोर्स आहे, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामधल्या शेती संबंधामध्ये, तिथली हवामान पद्धती, तिथलं तंत्र, तिथलं पीक. आता तो जी डिग्री घेईल तो काही इंडियात शेती करेल का. आता गरीबातला गरीब शेतकरी कॅनडा ऑस्ट्रेलियाचा किती माहिती आहे तुम्हाला, गरीब शेतकऱ्याची माहिती घेतली मी. आता मी फिरलेलो आहे म्हणून तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल ना, नाही तर तुम्ही पासपोर्ट बघा माझा. 3,500 एकरचा शेतकरी गरीब शेतकरी आहे, जो त्याच्या शेताची फवारणी हेलिकॉप्टरनी करतो. आणि सगळ्यात श्रीमंत शेतकरी 70,000 एकरचा आहे, ज्याची बदामाची शेती अमेरिकेमध्ये, पंजाबी आहे. तुमचं काय चाललंय, इकडं बांध सरको, तिकडं बांध सरको, इकडचं हे तिकडचं हे. 2.5 पट ऑस्ट्रेलिया, 2.25 पट कॅनडा. पंजाबी जाट लोकांनी तसंच तुमच्यासाठी हिंदी केलेलं आहे तिथं. आज तिथले लोकप्रतिनिधी मंत्री त्यांचे आहेत, लक्षात ठेवा. जगात 8 देशामध्ये पंतप्रधान भारतीय, एकही मराठी नाही. अजून भारताचाच व्हायचंय. तुमचं काय खरंय, तुमचा इतिहास गौरवशाली. जगातले 8 पंतप्रधान भारतीय आहेत, एकही मराठी नाही. जगातल्या 5 मल्टीनॅशनल कंपनीचे CEO भारतीय आहेत, तुमचं एक पण नाही. आता हे सगळं मी का सांगायचा प्रयत्न करतो, तो तुम्हाला राग यायला पाहिजे.
तुम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे, तुम्हाला चैतन्य निर्माण झालं पाहिजे. कारण डॉलर हा किती रुपयाला डॉलर आहे? 84 रुपयाला डॉलर आहे. कालच घेतला तायवानला. माझे जोडीदार प्रज्ञेश मोळक 15 दिवसासाठी गेले तायवानला. तिथं आपले 2 लोक आहेत, त्यांच्याकडे ते तिथं बघणार आहेत काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत तायवानमध्ये. कुठल्या कुठल्या प्रदेशातले लोक कुठं कुठं गेलेत मी तुम्हाला सांगितलं. पंजाबी आणि जाट लोक मॅक्सिमम कुठं आहेत? ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि लंडनमध्ये साऊथ हॉलमध्ये 10 लाख लोक आहेत. मिनी इंडिया आहे, मिनी इंडिया. केरळी लोक तुम्हाला सांगितलं गल्फमध्ये आहेत आणि इतरही ठिकाणी गेलेले आहेत. आता केरळी लोक गेले कसे? मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये आता आंदोलन कशाचं चाललंय? मराठी पाट्या लावा. अरे मॅकडॉनल्डला मराठीमध्ये काय म्हणणार तुम्ही? मॅकडॉनल्डच. पिझ्झा हटला काय म्हणणार तुम्ही? पिझ्झा हटच. स्टारबक्सला काय म्हणणार तुम्ही? स्टारबक्सच. मग मराठी लावलं काय आणि इंग्रजी राहिलं काय? प्रॉब्लेम काय? मराठी माणसाची मानसिकता कशाला करायची? मराठी पाट्या लावा. अरे मराठी उद्योजक करा ना. त्या मराठी पाटीच्या खाली मराठी उद्योजक बसला पाहिजे. पूर्वी काय झालं होतं माहिती तुम्हाला? शिवसेनेने आंदोलन केलं होतं, बजाव पुंगी हटाव लुंगी, आणि केरळी लोकांना तिथनं हद्दपार करायला सुरुवात केली. आहे माहिती तुम्हाला? 80चं दशक. आणि नेमका 80च्या दशकामध्ये गल्फमध्ये तेलाचा शोध लागला आणि विकास सुरू झाला. हे सगळे केरळी लोक तिकडे गेले. आज 10 लाख कोटी रुपये केरळमध्ये आज दरवर्षी येतात. घरटी माणूस परदेशात आहे. हा झाला केरळचा. तामिळनाडू. मी आता 15 दिवस सिंगापूर, मलेशिया आणि थायलंडला होतो. कोसुमाई बीचवर गेलो होतो. तामिळनाडूचे 10% पॉप्युलेशन हे सिंगापूरमध्ये व्यवसायासाठी आहे. मलेशियामध्ये 12% आहे. त्यांना सगळ्या फॅसिलिटीज आहेत. त्यांचे लोकप्रतिनिधी सुद्धा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तिथं आहेत तामिळ. मग खाली व्हिएतनामला आहेत, कंबोडियाला आहे. म्हणजे खालचा व्यापार. तुम्हाला माहिती आहे श्रीलंकेमध्ये तमिळ लोकांच्या विरोधात आंदोलन काय झालं तर तिथलं अर्थकरण त्यांच्या ताब्यात होतं. किती लोकांना माहिती आहे की मारवाडी गुजराती लोकांसारखे तमिळ लोक सुद्धा व्यावसायिक उद्योजक आहेत. सिंगापूरमधलं सगळ्यात मोठा मॉल कुणाचा आहे सांगा? तमिळ माणसाचा आहे. सांगा नाव काय? कुणाला माहिती? मुस्तफा. केरळी माणसाचा, तमिळ माणसाचा. मला एक माझे मित्र IPS आता पुण्यात आले. आता हे सगळं आंदोलन चालू असल्यामुळे माझी सारखी इन्क्वायरी चालू असते. काय काय आंदोलन करणार, काय भानगड करणार. मी काय त्याच्यात नसलो तरी माझी इन्क्वायरी चालूच आहे. आता त्यांनी मला सांगितलं, मी त्यांचं नाव पण सांगू शकतो, पण ते तामिळनाडूचे. ते म्हणले की आमच्याकडे UPSC MPSCच्या स्पर्धेमध्ये आमची मुलं उतरत नाहीये. ते काय करतात? 4 मित्र एकत्र येतात आणि व्यवसाय करतात. पहिल्यांदा त्यांच्या तामिळनाडूमध्ये करतात आणि त्याला जागतिक स्वरूपाचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात. जागतिक. मग अशी सांगितलं की उडुपीमधनं सगळ्यात जास्त आपल्याला हॉटेलवाले दिसतात. उडुपीचे हॉटेल म्हणजे साऊथ इंडियन. साऊथ इंडियन हॉटेलचं वैशिष्ट्य बघा. दक्षिणेत तयार होणारा पदार्थ काश्मीरमध्ये सुद्धा साऊथ इंडियन मिळतो. तुम्हाला इडली मिळते, डोसा मिळतो. काय ते आता सगळे साऊथ इंडियन दिसतात. आणि पंजाबी लोक इंडियन फूड म्हणून पंजाबी लोकांचं मग तुम्हाला माहिती आहे की बटर चिकन असेल किंवा पनीर असेल किंवा ते हे पराठे असतील. तुम्ही दक्षिणेतल्या शेवटच्या टोकाला गेला तरी तुम्हाला पंजाबी फूड मिळणार. या भारताच्या संस्कृतीमध्ये 2च प्रकारचे फूड माहिती आहेत, एक साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन. अहो महाराष्ट्रीयन फूडचं करायचं काय? कधी तुम्ही तुमचा माल विकणार आहे? कधी तुमची मानसिकता बदलणार आहे? अरे खानदेशामधलं भरीत आणि पुरी, नंतर छानशी जिलेबी किती सुंदर आहे. कोकणातले मासे, झिंगे कसे सुंदर आहेत. कोल्हापूरचा पांढरा रस्सा, लाल रस्सा, ठेचा भाकरी, पिठलं भाकरी, मटकी भाकरी. आम्ही विकायलाच तयार नाही ना आमचं. वी आर नॉट सेलिंग आवर सेल्फ. मी तुम्हाला सांगतो उस्मानाबादचा दही धपाटा हा पराठ्यापेक्षा सुंदर आहे. कारण तो दही धपाटा आणि त्याच्यावरचा ठेचा त्याला अफलातूनच टेस्ट. पण आम्ही, तुम्ही विचार करा, ही मानसिकता सांगायचा प्रयत्न करतोय मी. आता नवीन अभ्यासाअंती मला कळलं की जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण झाल्यानंतर नरसिंहरावांनी तो निर्णय घेतला. आंध्र प्रदेशला त्यांनी खूप त्यावेळेस साईडलाईन केलं, त्याला खूप मदत केली.
आणि नंतर चंद्रबाबू नायडू आले आणि त्यांनी हैदराबादचं इन्फ्रास्ट्रक्चर असं तयार केलं की जगातला 5वा माणूस आज तमिळ आहे, लक्षात ठेवा. तमिळ. आता तुम्हाला एक गंमत सांगतो, तुम्हाला वेळ आहे ना? आहे ना? म्हणजे ओके 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 चालेल. म्हणून मी 2-4 बाटल्या संपवल्या पाण्याच्या. नाशिकमध्ये म्हटलं तर बाटली, परत वाईन, तसं नाही, पाणी. हे बघा, गुजरात आणि महाराष्ट्र हा बॉम्बे स्टेट होता, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे गुजरातमधला मराठा हा पटेल आणि महाराष्ट्रातला मराठा पाटील. पाटील आणि पटेल. आता बघा, जगात सगळ्यात जास्त व्यापाराच्या निमित्ताने गेलेले लोक पटेल आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे अमेरिकेचा जर विजा काढायला गेला ना, दिवसभरात 50% पटेल आडनावचे तसेच घरी पाठवतात ते. म्हणजे एकदा गेले की परत येतच नाही ते, व्हिजिटिंग विजावर जातात आणि येतच नाही. इतकी पटेल कम्युनिटी. म्हणजे न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर मधलं, न्यूयॉर्कचं टाइम स्क्वेअर जगातलं प्रसिद्ध ठिकाण, त्या चौकातलं दुकान राजेंद्र पटेल नावाच्या माणसाचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यात 24 शाखा आहेत सुपर मार्केटच्या, 24 शाखा. ते पटेल लोकांचाही सत्संग असतं तुमच्याकडे. जसं आता निवृत्ती महाराज देशमुख आहे, ते तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली वगैरे त्यांचं संत कीर्तन करत राहतात. तर तुम्हाला माहिती आहे उत्तरेमध्ये महाराज लोक असतात, श्रीकृष्णाचं असतं, रामाचं असतं वगैरे. तर त्या सत्संगमध्ये पटेल कम्युनिटीचं सत्संग चाललं होतं आणि ते पटेल कम्युनिटीचा महाराज होता. तो म्हणतो, पटेल, अरे पटेल तू क्या करता है? तो म्हणतो, पटेल पटेल तू क्या करता है? तो म्हणतो, पटेल म्हणतो, मैं तो ॲग्रिकल्चर करता हूं, म्हणजे मी शेती करतो. तो म्हणतो, ॲग्रिकल्चर करता हूं? हाँ. अरे मैं परदेश गया, वहां भी पटेल मिला. परदेश गया तो वहां भी पटेल मिला. अरे तो वो पटेल क्या करता है? तो म्हणतो, ॲग्री विथ ऑल कल्चर. ॲग्री विथ ऑल कल्चर, सगळ्या संस्कृतीशी जुळून घेतो. म्हणून तुम्ही राजभोज जर थाळी खाल्ली तर भात असतो, बरोबर आहे, भाकरी असती, पुरी असती, दालबाटी असती. गुजराती आणि राजस्थानी थाळी बघितली की सगळं असतं, तुम्ही फक्त भाकरच खाताय अजून. बघा तुम्ही संस्कृती कधी. अहो, जेवल्यानंतर मुखश्वास किती प्रकारचे आहेत? 25 प्रकारचे मुखश्वास खातात ती. खरं आहे का खोटं आहे? पटेल म्हणतो, पटेल तू क्या करता है? तो म्हणतो, मैं ॲग्रिकल्चर करता हूं गुजरातमध्ये. परदेश में ॲग्री विथ ऑल कल्चर, सगळ्या संस्कृतीशी जुळून घेतो. तो म्हणतो, एक बार मैं लंदन गया था, हिथ्रो एयरपोर्ट से बाहर आया, हिथ्रो एयरपोर्ट से बाहर आया, सामने देखा पटेल एंड डेविडसन कंपनी. मैं बोला, यार पटेल एंड डेविडसन कंपनी ये क्या है? तो मैंने पूछा बाद में, अरे ये क्या है पटेल और डेविडसन? डेविडसन तो यहाँ का है, ये पटेल क्या कर रहा है? अरे वो तो इन्वेस्टर है ना भैया. मानसिकता. सत्संगामधून मानसिकता बनवली जाते, व्यावसायिकतेची, उद्योजकतेची. अजून किस्से आहेत त्याचे मला सांगण्यासारखे. पण नेमकं काय आहे की तेलुगू समाजाचा आता जो विकास झालेला आहे तो इतका मोठा झालेला आहे की आता परदेशात लोकांची संख्या जास्त झालेली आहे. पण तुम्ही एक लक्षात घ्या की शेवटचं मी सांगणार आहे, आपल्याकडे सध्या 24 जानेवारीची सगळे लोक वाट बघतायत, बरोबर आहे ना? 24 जानेवारीला काय होणार तुम्हाला माहिती आहे? 15व्या शतकामध्ये रेनिसान झालं. म्हणजे तुर्कांनी रोम राज्य बुडवलं, जाळून टाकलं, बेचिराग केलं. आणि मग रोम राज्य जे होतं म्हणजे आजचं युरोप, रोम राज्य बेचिराग केलं तुर्कांनी. त्यांचं सतत युद्ध होत होतं आणि एक दिवस तुर्कांना यश आलं आणि त्यांनी रोम राज्य बेचिराग केलं. त्यावेळेस तिथं एक चळवळ उभी राहिली, रेनिसान झालं, उत्खनन झालं. तिथं एक विचार पुढे आला की मागचे 1000 वर्ष हे अंधकार युग होतं, धर्माचं युग होतं. धर्माच्या अंधकार युगातनं आपण बाहेर पडलं पाहिजे. कारण पोप जिवंत आहे व्हॅटिकन सिटीमध्ये, पण पोप आमचं संरक्षण करू शकलं नाही. बायबल सगळ्यात मोठा विचार आहे, पण बायबल आमचं संरक्षण करू शकलं नाही. तुर्कांनी खाली आफ्रिकन कंट्रीज, गल्फ कंट्री आणि आशिया खंडामध्ये गल्फच्या लोकांना यायला बंदी घातली. व्यापार बंद झाला. स्पेनच्या राणीने बोटी दिल्या आणि ते शोध कशाचा घेत होते? भारताचा शोध घेत होते. आणि म्हणून अमेरिकन व्यासपुसी अमेरिकेला जाऊन धडकला. तो पहिल्यांदा काय म्हणला? इंडिया. म्हणून तिथल्या लोकांना, तो जे आदिवासी लोकांना काय म्हणतात? रेड इंडियन्स. म्हणजे बोटी भरकटलेल्या बोटींनी रोम राज्याच्या 44 देशांना 56 देश बहाल केले. साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका मायग्रंट्स आहेत, लक्षात ठेवा.
ऑस्ट्रेलिया मायग्रंट्स आहेत युरोपियन लोकांचे, न्यूझीलंड मायग्रंट्स लोकांचे युरोप आहे, इंग्लंडच्या राणीचे आज 16 देश मालकीचे आणि 1000 बेट मालकीचे आहेत. तुम्हाला स्वराज्याची प्रेरणा आहे शिवाजी महाराजांची, तुम्ही काय करताय? आणि आज युरोपियन लोकांचे तुम्हाला पुराव्यानिशी सांगतो, तुम्ही कॅनडाला चाला, पहिली भाषा काय आहे कॅनडाची? फ्रेंच. तिथली संस्कृती, तिथली घरं, तिथले कपडे, तिथले उत्सव, तिथले सण फ्रेंच. म्हणजे कॅनडा कोणाचा आहे? फ्रेंच लोकांचा आहे. तिथं तिसरी भाषा आहे आपली हिंदी. तुम्हाला तमिळ लोकांचं सुद्धा तुम्हाला सांगतो, सिंगापूरमध्ये तिसरी भाषा आहे, लक्षात ठेवा. तमिळ भाषा सिंगापूर मलेशियामध्ये सरकारी भाषा आहे, लक्षात ठेवा. त्यातनं व्यवहार करता येतो, लक्षात ठेवा. तुम्हाला मी सांगतो की तिथं रेनिसान झालं. अमेरिका, पहिली भाषा काय? अमेरिकेचा व्यवहार कशात चालतो? इंग्लिशमध्ये. म्हणजे कुणाचा देश आहे? इंग्लंड. खाली चला, चिली कुणाचा देश आहे? स्पॅनिश. या देशात कोण कोण आले होते 15व्या शतकामध्ये? शिवाजी महाराज असताना. शिवाजी महाराज असताना मुंबई कुणाच्या ताब्यात होती? ब्रिटिश. गोवा कुणाच्या ताब्यात होतं? पोर्चुगीज. दीव दमन कुणाच्या ताब्यात होतं? पॉंडिचेरी कुणाच्या ताब्यात होतं? फ्रेंच लोक. डच लोकांच्या ताब्यात होतं. म्हणजे जगामध्ये व्यापारानिमित्त हे विस्तारलेले लोक आज त्यांच्या मालकीचे देश आहेत. युरोप खंडातनं मायग्रंट केलेले लोक आहेत. आता एक शेवटचं सांगतो की लक्षात ठेवा, जगात कुठल्याही देशामध्ये जाण्यासाठी 24 तासापेक्षा कमी वेळ लागतो. त्यामुळं कृपा करून लक्षात ठेवा, दिवस एकच असतो, रात्र असती 12 तासाची, दिवस असतो 12 तास. त्यामुळे एक दिवस फार काय व्हायला जात नाही, तसाही तुम्ही माझ्यासाठी आज घालवलेलाच आहे. गेल्यानंतर परदेशात परत येऊ नका, तिथंच राहा. पहिलं सगळ्यात काय करा माहिती का? लग्न करा. कारण आता शिकायला मुलं जातात तिथं, मायग्रंट्स म्हणून शिकतात, मग त्यांना तिथं जॉब लागतो, लग्न होतं. लग्न केल्यानंतर दुसरी गोष्ट काय करायची? सगळ्यात पहिली आमंत्रण कुणाला द्यायचं? आपल्या मिहुनीला. म्हणजे बायकोलाही मदत होती, आपल्यालाही करमणूक होती. मग तिचा दाजी येतो, तिचा नवरा येतो, मग आपल्याला काय होतो? साडू भाऊ होतो. आता 2 मुली परदेशामध्ये, सासू सासऱ्यांना वाटतं आईला आपल्या जावाईकडे एकदा जाऊन यायला पाहिजे, ते जातात. आणि बोठं मोडणारे आईबाप आईला आपल्या पोराची मजा घेतात की ती बी जातात. मग काय होतं? कम्युनिटी लिव्हिंग होतं. हे माझ्या जवळच्या नातेवाईकांचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, ज्याच्यात काही गैर नाही आहे. हळूहळू आपले लोक आता काय करतात? नाही रे बाबा, झालं बाबा, आता परत ये रे बाबा आपल्या देशात. कशाला? काय काम आहे तुमचं? तिथं जाऊन तुम्ही तुमची कम्युनिटी वाढवा. कुणी गचकलं काय झालं तर येता 12 तासात येतं. आत्ताच मला प्रशांतनी सांगितलं की एअर इंडियाचं विमान ऑस्ट्रेलियाला सिडनीला 12 तासात पोचतं मुंबईवरनं. न्यूयॉर्कला 16 तासात पोचतं अमेरिकेला. माझा मित्र विशाल पाटील त्याचा एअर इंडियाचा पायलट आहे. 16 तासात पोचतं. म्हणजे अजूनही भरपूर वेळ आहे. म्हणजे इकडून निघालं घरी. तुम्हाला मी विनंती करून सांगतो की तुम्ही जगाच्या स्पर्धेत जर उतरला नाही तर काळ तुम्हाला माफ करणार नाही. मी सामाजिक कार्यकर्त्यांपुढे बोलतो, पण सामाजिक कार्यकर्त्यांपुढे बोलत असताना त्याला मर्यादा असतात. तुमच्या पुढे बोलताना सुद्धा मी तेच बोलतोय. मला माहीत नाही तुम्हाला कदाचित माझं आवडलं असेल किंवा नाही, मला माहीत नाही आहे. परंतु एक निश्चित सांगतो मी तुम्हाला की व्यवसाय, उद्योग, अर्थकरण हे शब्द बोलणं सोपं आहे, पण ते अवघड आहे. अवघड जरी असलं कठीण नाही, करण्यासारखं आहे. आणि मला कृपा करून सगळ्यांना सांगायचं आहे, विनंती करून सांगायचं आहे की फायनान्शियल मॅनेजमेंट नीट समजून घ्या. CA बद्दलचा एक किस्सा सांगतो फक्त 1 मिनिट. मी व्यवसाय नवीन सुरू केला. माझ्या जवळच्या बंधूंनी एक CA सुचवला आणि त्या CA बरोबर माझा व्यवसाय सुरू झाला. मी कन्स्ट्रक्शन बिल्डर आहे. व्यवसाय सुरू असताना माझा सर 1 मिनिट घेतो मी तुमचा, की मी अमेरिकेला गेलो होतो. जाताना माझा टॅक्स त्यांना भरायला सांगितला आणि टॅक्स भरायला सांगितलं. आल्यानंतर कळलं टॅक्स भरला नाही. आल्यानंतर कळलं की त्यांनी कमिशन एका व्यवहारात त्याचं माझं घेतलं. मी माझा टॅक्स तसाच डिले झाला, त्याला इंटरेस्ट लागलं. मग मी CAला विचारलं की असं का केलं? नाही म्हणले, मी माझं कमिशन त्या प्लॉटमधलं घेतलं, मी तुम्हाला तो प्लॉट दिला होता. ते पण उद्योग करत असतात.
माझं ज्यावेळेस टॅक्सवर इंटरेस्ट आला, मला नोटीस आली, तेव्हा मला कळलं. मग मी माझ्या सीए कडे गेलो, त्याला म्हणलो तुम्ही सीए आहात, CA, पण सीएचा अर्थ चार्टर्ड अकाउंटंट नाही, कमिशन एजंट आहात. अशा प्रकारची प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. फायनान्शियल मॅनेजमेंट शिका, फायनान्शियल इलिटरेट राहू नका. कारण फायनान्शियल इलिटरेट असाल तर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला शत्रू सुद्धा गरज नाही संपवायची, तुम्हीच संपवताल. तांत्रिकदृष्ट्या तुम्ही इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, सगळं व्हा. माझी सरकारला सातत्याने विनंती की स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस कंपल्सरी करा 11वी 12वीला. माझं सरकारला विनंती आहे की महागलेलं शिक्षण सरकारी कॉलेजमधनं आणि खाजगी कॉलेजमधलं जे डिफरंट आहे म्हणजे ह्याचं फी स्ट्रक्चर, तर ते बदला. आणि ते जर बदललं आणि शिक्षणाबरोबर बँकिंग असेल, अर्थकारण असेल, ह्याचे सुद्धा 1-2 कोर्सेस किंवा एक सब्जेक्ट चालू करा. उद्योजकता निर्माण करण्यासाठी सरकारकडे कार्यक्रम आम्ही दिलेला आहे. बघू येणाऱ्या काळात काय होतं. बोलण्यासारखं खूप होतं, तुम्ही मला बऱ्याच वेळ सहन केलं. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. जय जिजाऊ, जय शिवराय. ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला.